हॅलो आणि नमस्ते आणि सगळ्यांना तुम्हाला श्रावण महिना जो आजपासून सुरू होतो आहे त्याच्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त व्रत करा, श्रावणी सोमवार पाळा, फेस्टिव्ह असा एकदम माहोल झाल्यासारखं वाटतंय मला आज सकाळपासून. आणि सॉरी, माझी तब्येत अजिबात बरी नाही आहे, खूप सर्दी आणि ताप फीवर चालू आहे. तरीसुद्धा हा व्हिडिओ मस्ट आहे की मी म्हटलं चला गेट रेडी विथ मी होता आपण डिस्कस करू. तर तसं मी म्हटलं माझी स्किन प्रिपरेशन सगळं झालेलं आहे. आता ऑफिससाठी निघायचं आहे तर फक्त एक मेकअप जो आपण करतो मिनिमल मेकअप ते बाकी आहे. तर जसं मी श्रावणाबद्दल म्हणत होती की श्रावण सुरू होतो आहे आजपासून. बऱ्याच लोकांचं पहिलंच सुरू झालं आहे आणि आपला आत्ता सुरू झालं आहे. तर हा श्रावण सोमवार आला की ते मला दिवस आठवतात की माहिती शाळा आपली लवकर सुटायची. म्हणजे आम्हाला तर 1-1.5 तास लवकरच सोडायचे, कारण का बऱ्याच लोकांचं सूर्यास्तापूर्वी उपवास वगैरे सोडले जातात. आमच्या घरी पण तसंच आहे. म्हणजे आपलं सूर्यास्ताच्या नंतर खायला जात नाही, म्हणून उपवास जर असतात ते सूर्यास्तापूर्वीच सोडले जातात. तर ही एक मजा असते. म्हणजे श्रावण आला की लगेच पुढच्या महिन्यामध्ये गणपती बाप्पा येणार, त्याच्यानंतर दसरा, दिवाळी, नवरात्र, हे सगळे फेस्टिवल असे लाईनअप असतात आणि इतकं मजा वाटते. असं वाटतं यार कधीच डिसेंबर महिना आला है ना. तर हे तुमच्यासाठी आता 5 महिने आपल्याकडे आहेत. तर तुम्ही पण काही प्लॅनिंग केलं असेल, काही गोष्टी ठरवल्या असतील जे तुम्हाला असं वाटतंय अरे ह्या वर्षात करायच्या होत्या, कधी करणार बॉस, झालं फक्त 5 महिने बाकी आहेत आत्ता. तर जे पण ठरवलं असेल मी प्रे करते की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, तुम्हाला त्या गोष्टी करण्यासाठी मोटिवेशन भेटू देत. आणि ना काजळ हे लॅक्मीचं नाही आहे, पण मी असं जस्ट ट्राय करते की डार्क नाही वाटत इतकं. हे असं होतं, मी ना लॅक्मेचं यूज करायला गेलं ना, यूज तर खूप वाटतात की असं हे करू ते ब्रँड करू, पण बघा ना लगेच डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात होते. तर हो, कुठे मी होते तर श्रावणामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे मी सगळ्यात जास्त एक्सायटेड काय, बरं नाही आहे, ताप येतो आहे, सर्दी होते आहे, कामालासुद्धा जायचं आहे. पण ओ माय गॉड, पाऊससुद्धा सुरू झाला आहे. तर नेमका हा पाऊस ना ऑफिसला जाताना सुरू होतो, ऑफिसला निघताना सुरू होतो. तुम्हाला पण असं वाटतं का? ट्राय करूया, ह्या ड्रेसला मॅचिंग होते. तर मी असं विचार केला आज कुर्ती आणि वगैरे घालूया. आज पहिला श्रावणातला सोमवार आहे. तर एक मिनिट, इनसाइट आहे बॉस. तर मी असं म्हटलं की आता माझं पूर्ण लुक झालेला आहे. छोटीशी बिंदी लावायला पाहिजे, ती लावते मी निघताना. तर मी ह्या विकेंडला खूप एक्सायटेड आहे बिकॉज दिस वीकेंड आय एम गोइंग टू कोलॅबरेट विथ द बेस्ट, नॉट इन टर्म्स ऑफ मनी बट इन टर्म्स ऑफ मेमरीज अँड इमोशनली. बिकॉज काय सिक्रेट सांगते तुम्हाला, आमचा सिंड्रेला ग्रुप, जसं तुम्हाला माहिती आहे माझा मुलींचा एक आमचा ग्रुप आहे सिंड्रेला ग्रुप. तर आमचा सिंड्रेला ग्रुप जो आहे तो ह्या विकेंडला बाहेर चालला आहे. आणि कुठे चालला आहे तर हे मी नाही सांगणार, हे तुम्ही बघा विकेंडच्या आधीच मी तुम्हाला सांगूनच टाकेन. बट एक्सायटेड माहिती आहे काय आहे, कारण ह्या ट्रिपला आमच्यासोबत माझ्या काही स्कूल फ्रेंड्स येणार आहेत. यस, बऱ्याच वर्षानंतर आम्ही सगळ्या स्कूल गर्ल्स आम्ही एकत्र जातो आहोत आणि खूप एक्सायटेड आहे. मला ना असं सारखं सकाळपासून ते असं दिल चाहतायचं सॉन्ग डोक्यामध्ये येते. आय डोंट नो वाय. म्हणजे आम्ही एक 7-8 वर्षापूर्वी सगळे स्कूल ग्रुप आम्ही गोव्याला गेलेलो. ते असतं ना दिल चाहता है बघून की आम्हाला गोवा जायचंच आहे. तर गोव्याला गेलेलो आणि त्यानंतर मी आत्ता माझ्या ओन्ली गर्ल्स ग्रुपसोबत बाहेर चालली आहे. कुठे चालली आहे काय मी सगळं डिस्क्लोज करेन हळूहळू. का सध्या थोडं वीकेंड त्या झोनमध्ये आहोत आणि सगळं त्याचे प्रॉपर सगळे व्हिडिओज त्याचे माझ्या यूट्यूबला येणार आहेत. छान छान रील्स आम्ही सध्या ते चालू माहिती आहे ते इन्स्टावरती येतं, आपण सगळ्यांना असं ते फॉरवर्ड करतो, हा ही रील ती रील. तर ते सध्या आमचं सगळ्याचं चालू आहे.
तर येस, वीकेंड खूप छान जाणार आहे. तुम्हालासुद्धा परत एकदा श्रावणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त व्रत करा, उपवास करा, पवित्र महिना आहे आपला. तर खूप सारं चांगलं चांगलं टेस्टी, बिकॉज तुम्हीसुद्धा श्रावण पाळत असाल, मला आय डोंट नो, कमेंट नक्की करा की आमचं तर श्रावण चालू होतो तर नो नॉनव्हेज नथिंग. तर खूप सारी मजा येणार आहे, खूप सारी मजा करा तुम्ही. आणि चला, मला लेट होईल नाही तर ऑफिसला जायला, गप्पा मारत बसू तर. सो सी यू.